लिए चलेंगे फिर से एक बार हमारे दीपक जी पाटिल सर इनके पास। थोर समाजसेवक सन्माननीय सुनीलजी म्हसकर साहेबांचं इथे आगमन झालंय। मी विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। तर 77 धावांचं एक मोठं आव्हान आपण पाहतोय, लेकिन जरी मोठं असलं तरी मात्र या मैदानामध्ये मोठं म्हणता येणार नाही, कारण 78 धावा देखील या मैदानामध्ये आपण बराबरी होताना पाहिल्यात। तर पाहूया काय घडतं या मॅच मध्ये, कोणत्या पद्धतीचा थरार या मैदानामध्ये रंगतो ह्याचं धावतो ना पुन्हा एकदा दीपकजी पाटील सर। हॅलो हॅलो चेक. तर 77 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. पहिल्याही सेमीफायनल मध्ये हेच लक्ष होतं, परंतु ते पूर्ण केलं गेलं होतं. आणि दुसऱ्याही सेमीफायनल मध्ये हेच लक्ष आहे, हे पूर्ण केलं जाणार का? पाटण तालुका अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. काळगाव क्रिकेट क्लब काळगाव आयोजित काळगाव प्रीमियर लीग 2022 आणि ज्यांचं नुकतंच या मंचावर आगमन झालंय सन्माननीय सुनीलजी दादा म्हसकर, हे खरं तर अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत साई श्रद्धा सामाजिक सेवा संस्था, थोर समाजसेवक नवी मुंबईचे आहेत म्हणून त्यांची ओळख आहे. आणि संपूर्ण ही स्पर्धा जर पाहिली तर ज्या सुंदर सुंदर ट्रॉफीज, सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय, त्या सगळ्या ट्रॉफीज त्यांनी आपल्याला पुरस्कृत केल्यात. सन्माननीय सुनील दादा म्हसकर साहेबांचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय, कारण खरं तर अशाच दानशूर व्यक्तिमत्वामुळेच मात्र ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो. आणि या नक्कीच याचा सगळ्यांनाच मात्र काळगाव प्रीमियर लीगच्या सगळ्या खेळाडूंना मात्र अभिमान असेल. यूट्यूबचं सौजन्य आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी. ओम साई MTC लाईव्ह ची सुविधा आहे ती आमचे गोपीदादा सूर्यवंशी तनुष्का टूर्स अँड ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. सगळे चेंडू आपण पाहतोय जे श्रीकांत आचरे साहेब, अष्टविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ढेबेवाडी चे पुरस्कर्ते, ज्यांच्या माध्यमातून मात्र आम्हाला मिळाले. तर पाटण 11 संघाचे कॅप्टन आपण या आणि पप्पू. तर नेक्स्ट मॅच शो मॅच असेल. तर पहिलं पारितोषिक जे आहे ते काळगाव क्रिकेट क्लब काळगाव यांच्या वतीनं 21,000 रुपयांचं, तर द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये जे सन्माननीय सुभाषजी पावडेकर साहेब, चेअरमन आहेत द फ्रँकव्हेली कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे, आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलंय. तर सुभाषजी पावडेकर साहेबांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतोय. 77 धावा चेस करायच्या आहेत. इनिंगला मात्र सुरुवात झाली ती खणखणीत अशा चौकारांना. त्याचप्रमाणे सगळ्या अगदी रंगीबेरंगी वातावरण आपण पाहतोय. खरं तर टी शर्ट्स ज्या आहेत, संपूर्ण जर्सीज ज्या निवास जी अंबुळकर साहेब अर्थातच अण्णा त्यांच्या माध्यमातून मात्र आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. आदित्य आयुर्वेदिक सप्लाय कंपनीचे प्रोप्रायटर आहेत. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच आपण प्रत्येक सामन्यामध्ये जे टी शर्ट्स पाहतोय ते कैलासवासी बाबूराव तुकाराम टाकवे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय बाजीरावजी टाकवे आणि मोहनजी टाकवे यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतोय. उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर ज्या बॅट असणार आहेत त्या सन्माननीय समाजसेवक संदीपजी रामेष्टे साहेब, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतोय. सामनावीरसाठी केक कुपनचे जे आपण पाहतोय ते सन्माननीय आमचे सचिनजी बावडेकर दादा, अर्थातच बेकर्स गार्डनचे प्रोप्रायटर घणसोलीचे, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामनावीरासाठी मात्र एक केक असणार आहे आणि त्याचं कुपन सुद्धा दिलं जाते. त्याचप्रमाणे मालिकावीर आपण पाहतोय कूलर ज्या आहेत समोर आपल्या, जे सन्माननीय संतोषजी गणपती आचरे समाजसेवक आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. फायनलला जे मेडल असणार आहे ते DSP सन्माननीय दत्तात्रेय सुरेश पवार DSP, ज्यांच्या माध्यमातून मात्र मेडल्स दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेसाठी जे पाणी आपण पाहतोय, जल है तो कल है, आणि हे पुण्याचं काम जय अंबे मसाला कोपरखर्णे त्यांचे प्रोप्रायटर सन्माननीय प्रकाशजी अंबुळकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून मात्र संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था आम्हाला करण्यात आली. त्याचप्रमाणे सेमीफायनल आणि फायनल
जे फॅन्स आहेत, कूलर्स आहेत, सन्मान्य सुनीलजी अंबुळकर साहेब समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले टेबल फॅन, त्यांचा मी मनापासून आभार मानतोय. तर इथे मात्र षटकार पडलाय अनिल याच्या बॅटमधून आणि टीमची धावसंख्या मात्र 10 या आकड्यावर. संपूर्ण नाश्त्याचे जो आहे गेल्या 2 दिवसापासून ते गणेशजी पाटील साहेब समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलं ती सचिनजी येळवे साहेब अर्थातच आबा, त्याचप्रमाणे गोपीदादा सूर्यवंशी यांचा आम्ही मनापासून आभार मानू की आणि त्याचप्रमाणे काळगाव प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या संघांचे सदस्य आणि या सगळ्या संघांचे संघमालक ज्यांचं फार मोठं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी, या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. चला टॉस करून घ्या. शो मॅच 3 षटकांचा सामना असेल कारण आता वेळ नाहीये, कारण पहिल्या सेमीफायनलला तब्बल 2 तास गेलेत. शॉट ऑफ लेंथ होता, कुटप्याचा बॉल पूल केला, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, अलगट टिपतोय. इट्स अ बिग विकेट. फलंदाज होतोय बाद, लागलाय मोठा झटका. अनिलच्या स्वरूपामध्ये जल्लोष तुम्ही पाहू शकाल, किती महत्व होतं या विकेटचं आणि तोच जल्लोष आता मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. सेकंड सेमीफायनल आहे. एका बाजूला येळेवाडी फायटर्स, दुसऱ्या बाजूला बेकर्स गार्डन पलटण. तर 100 रुपयांचं पारितोषिक होतं या विकेटसाठी, भावेशसाठी. तर नुकतंच ज्यांचं मंचावर आगमन झालं त्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय या मंचावर. तर या ठिकाणी स्वागत केलं जाईल सन्माननीय शामरावजी पुजारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी सभापती, ज्यांचं स्वागत करण्याची मी विनंती या मुख्य व्यासपीठावर करतोय. तर सन्माननीय शामरावजी पुजारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. यानंतर मात्र स्वागत केलं जाईल सन्माननीय मारुती अप्पा पुजारी, सरपंच आहेत आणि ज्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पुजारी साहेब या आपण या सन्मानाचा स्वीकार करा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सगळ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य मात्र काळगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जात आहे. अठरा धावा झाल्यात, 18 रन्स. त्यानंतर स्वागत केलं जाईल सन्माननीय योगेशजी सावंत साहेबांचं. सावंत साहेब आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा.
योगेशजी सावंत साहेबांना या मंचावर सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. तर योगेशजी सावंत साहेब, त्यानंतर सचिनजी मोरे साहेबांना या मंचावर सन्मानित करण्याची विनंती करतोय. सचिनजी मोरे साहेब. सचिनजी मोरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. तर त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सहर्ष स्वागत आणि विनंती असेल पाहुण्यांना आपण मंचावर बसून या सामन्याचा आनंद घ्या. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. त्यानंतर स्वागत केलं जाईल विनोदजी कदम स्वामी यांना या मंचावर सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. बापू यांच्या शुभ हस्ते इथे मात्र बिग स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय हा उत्तुंग असा षटकार. सत्याहत्तर धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत आणि आतापर्यंत धावसंख्या लागले ती 28 धावा 28. यावेळेचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपवर थोडासा बाहेर पडल्यानंतर मात्र सरळ यष्टिरक्षकाचा फेद घेणारा डॉट बॉल निर्धाव चेंडू. संतोष येळवे यांच्याकडून राम येळवे यांच्यासाठी विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. बॅकफुटला जाऊन फक्त स्टिअर केले, बॉलला दिशा दिले, पॉइंटला मात्र बॉल ट्रॅव्हल होत असताना पायानं बॉलची फील्ड केली जाते. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजतेनं पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावर. 30 रन्स 30 धावा. यानंतर मात्र प्रेक्षणीय मॅच तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. काळगाव विरुद्ध पाटण असा हा सामना रंगेल. दोन्ही संघ सज्ज झालेत. यावेळेचा हा चेंडू सरळ आतमध्ये घुसणारा, शरीराचा वेध घेणारा, पंच इशारा करतात. तिथे मात्र षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या 15च्या सरासरीनं तब्बल 30 धावा. चांगल्या पद्धतीनं धावांचा पाठलाग सुरू आहे. अजूनही 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या तब्बल 47. मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये 51 धावांची गरज होती. 3 ओव्हर मध्ये 47 धावांची गरज आहे तुम्हाला आता. त्यामुळं हे मैदान स्कोरिंग ग्राउंड आहे. या मैदानामध्ये धावांचा यशस्वी पाठलाग होतोय. फलंदाज उभे जरी राहिले तरी गोलंदाजांच्या चुका ओळखायच्या आहेत आणि बॅटिंग करायची आहे. साधं सोपं समीकरण आहे. कारण गोलंदाज चुकणार आणि हे प्रत्येक वेळी आपण पाहत आलोय. शॉर्ट ऑफ लेन, फुल टॉस बॉल, कॅचेस सोडणं, या सगळ्या गोष्टी घडत आल्यात. त्यामुळे फलंदाज जर उभे जरी राहिले तरी या धावा चेस होऊ शकतील. आणि या 3 ओव्हर्स मध्ये 47 धावा करायच्या आहेत अंतिम सामन्यामध्ये दाखल होण्यासाठी. कोणता संघ मात्र पुढे जाणार? बेकर्स गार्डन पलटण की येळेवाडी फायटर्स?
तर 3 ओव्हर्स मध्ये 47 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी मात्र येतोय भावेश. भावेशचा पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन निघाला, आणखीन एक झेल सुटलाय. प्रत्येक षटकामध्ये 2-3 झेल ठरलेलेच आहेत सोडणं, आणि ही सवय झाली आता. मात्र त्याच्याकडे फार गांभीर्यानं कोणी लक्ष देत नाहीये, कारण कालपासून जवळजवळ 50 पेक्षा जास्त झेल तरी कमीत कमी सुटले असतील या मैदानावर. 17 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. अकोटप्याचा बॉल बॅकफुटला जाऊन सिंगल येते. तवसंख्या मात्र 1 ने पुढे जात असताना आतापर्यंत स्कोर जाऊन पोहोचलाय तो 32 या आकड्यावर. चांगला फटका यावेळेस मात्र ऑन साइडला प्रहार केला जातोय. बॉल मात्र डीप मिड विकेट, सीमारेषा पार, चौकार. प्रत्येक चेंडूवर धावा येणं फार गरजेचं आहे, कारण मागचा सामना जर तुम्ही पाहिला असेल तर शेवटपर्यंत मात्र जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश प्राप्त होतो, आणि ते चित्र आपल्याला पहिल्या सेमीफायनलमध्ये पाहायला मिळालं. आणि या मैदानावर धावांचा चेस होतोय. इथे मात्र समोरच्या दिशेला हा प्रहार, परंतु चेंडू जास्त हवेमध्ये आहे. आणखीन एक झेल सुटलाय. प्रत्येक षटकामध्ये 2 झेल तर सुटलेलेच आहेत. इथे मात्र आणखीन एक झेल भूमीला दान होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 37 धावा, 40 धावांची गरज आहे. 40 धावांचा विचार केला तर फक्त 6 षटकार 1 चौकाराचा खेळ बाकी आहे. चार चेंडू संपलेत, म्हणजे 14 चेंडू आणि 40 धावा. या 2 बॉल मध्ये एकतरी मोठा फटका येणं अनिवार्य आहे. मी तर म्हणेन बेकर्स गार्डन पलटण टीमचा विचार केला तर कोणता संघ मात्र फायनल मध्ये दाखल होईल याची उत्सुकता लागले. चांगला चेंडू होता, फुलर लेंथ. यावेळेस मात्र खोलात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे इथे मात्र बीट व्हावं लागलं फलंदाजाला. कोणताच प्रत्युत्तर नव्हतं. अक्षरशः फलंदाजाला निष्प्रभ करणारा चेंडू होता. इथे मात्र निर्धाव, डॉट बॉल. फलंदाज आपण पाहतोय, एका बाजूला अक्षय आहे, दुसऱ्या बाजूला सागर आहे. दोनही फलंदाजांवर फार मोठी जबाबदारी आहे. शेवटपर्यंत लढावं लागेल. या सामन्यामध्ये 2-3 मोठे फटके आले तर कधीही या सामन्याचा रिझल्ट पालटू शकतो, कारण अजूनही मी म्हणेन सामना बॅलन्स आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. 13-40 समीकरण आहे. या बॉलवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. हो, बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न इथे मात्र खेळून काढलाय. तो शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच जाव येईल. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावर, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. मागच्या मॅच मध्ये 12 बॉल 35 धावांची गरज होती. या मॅच मध्ये 12 बॉल 39 धावांची गरज आहे. सेकंड सेमीफायनल आहे काळगाव प्रीमियर लीग मधील, आणि अगोदरच आपण पाहिलं रिद्धिका 11 रमेश टुबडे हा संघ फायनल मध्ये एंटर झालाय, आणि त्यांच्या समवेत मात्र फायनल कोण खेळेल, आणि यासाठीच मात्र ही मॅच सुरू आहे. चला, 12 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे, त्यामुळे इथून टोलवाटोलवी चालू करावी लागेल. 6 षटकारांच्या मदतीने मात्र हा सामना जिंकता येऊ शकतो. 12 बॉल मध्ये 6 चेंडू तर तुम्हाला शॉर्ट ऑफ लेंथ आणि फुलटॉस मिळणार, परंतु ते चेंडू तुम्हाला ओळखावे लागतील. त्या चेंडूवर तुम्हाला प्रहार करणं सुद्धा गरजेचं आहे. जरी फुलटॉस आला तरी तो चेंडू सीमापार धाडणं ही फलंदाजाचा जबाबदारी असते, आणि जबाबदारी ओळखून मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल.
यावेळेचा हा चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा आतमध्ये येणारा डॉट बॉल 11-39 समीकरण. निर्धाव चेंडू जसे जातील तसं मात्र कठीण होईल बेकर्स गार्डन पलटण टीमला. रवी आहे गोलंदाजीसाठी चौथं षटक जे फार निर्णायक असेल या मॅच मधलं. यावेळेस मात्र हा बॅकफुटला जाऊन कबरच्या दिशेमध्ये फटका खेळलाय. सिंगल त्या ठिकाणी येते मिसफील्ड. चुकीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. मग भले कितीही चेंडू स्लो जरी गेला तरी बऱ्याच वेळा आपण पाहिलं की चुकीचं क्षेत्ररक्षण घडताना. तर इथे मात्र 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि आता मात्र दोन आहेत का 4 आहेत. चला निर्णय महत्वाचा आहे कारण मॅच 2च धावा आहेत. या पंचांनी चौकाराचा कोणताही निर्णय दिलेला नाहीये त्यामुळे 2 धावा. 37 धावांची गरज आहे अजून या मॅच मध्ये. चांगली बॉलिंग होते इथे मात्र गोलंदाजी करत असताना रवीच्या माध्यमातून. ते मात्र निर्धाव चेंडू आणि जसे जसे निर्धाव चेंडू पडतील तसं तसं मात्र हा सामन्यापासून दूर जाईल तो बेकर्स गार्डन पलटण जो संघ अजूनपर्यंत मात्र पराभूत झालेला नाहीये या स्पर्धेमध्ये. अजूनपर्यंत कोणीही या संघाला पराभूत केलेला नाहीये परंतु इथे मात्र सेमीफायनलच्या लढतीमध्ये मात्र संघर्ष करताना पाहायला मिळेल. येळेवाडी फायटर संघ थोडासा वर्चस्व गाजवतो या टीमवर. रवीचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. स्क्वेअर कट केला होता बॉलला मात्र पाठवलंय ते डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या दिशेनं. सीमा पार मिळतील 4. चौकार येतोय. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या आकड्यावर. 44. तेहतीस धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 33 धावा. काही झालं तरी या दोनही चेंडूंवर 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे तरच शेवटच्या षटकामध्ये मात्र विजयासाठी प्रयत्न केले जाऊ शकतील. परंतु या 2 बॉलवर जर मोठे फटके आले नाहीत तर मात्र हा सामना दूर जाईल. बेकर्स गार्डन पलटण संघाच्या विरोधामध्ये जाईल हा सामना. गोलंदाज तयार. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न परंतु रवी मात्र फार खुश होत आहेत. आणखीन एक डॉट बॉल. प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केल्यानंतर मात्र फलंदाजांना अडचणीत आणता येऊ शकतं याची प्रचिती मात्र सगळ्याच गोलंदाजांना मात्र एक आदर्श निर्माण केलाय तो रवी. या गोलंदाजांना शॉर्ट ऑफ लेंथ नाहीये. आखूड टप्प्याचे चेंडू टाकलेले नाहीयेत. फुल टॉस चेंडू टाकलेले नाहीयेत आणि फलंदाजांना मात्र ऑफस्टोनच्या बाहेर लाईन आणि लेंथ केल्यानंतर कशा पद्धतीने इथे अडचणीत आणता येतं. आणि आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडू. हा सामना आता मात्र येळेवाडी फायटर संघ या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करतोय. बेकर्स गार्डन पलटण हा संघ या स्पर्धेमध्ये 3ही लढती जिंकला होता परंतु आता मात्र थोडासा पराभवाच्या गडद छायेमध्ये हा संघ पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 6 बॉल 33. नेक्स्ट मॅच शो मॅच पाटण विरुद्ध काळगाव. पाटण टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतले. काळगाव संघ आपण लगेच मैदानामध्ये जायचंय. खेळाडू बाहेर येतील याची वाट पाहू नका. तुम्हाला मैदानामध्ये दुसऱ्या बाजूने एंटर व्हायचं आहे. खेळाडू येतील तेव्हा येतील परंतु तुम्हाला लगेच काळगाव संघ मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे याची दक्षता घ्या कॅप्टननं. सचिन बावडेकर असतील संघाचे कॅप्टन. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 6 बॉल 33 रन. फार मोठं लक्ष आहे. पाण्याची मागणी केली जाते आता मात्र मैदानामध्ये. कोण जमलाय.
अखिल भारतीय माथाडी युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांतजी रामिष्टे ज्यांचं या मंचावर आगमन होते त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय काळगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. सहा चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. इथे मात्र येळेवाडी फायटर संघाला ही सुवर्ण संधी असेल. काळगाव प्रीमियर लीगच्या पहिल्याच पर्वामध्ये मात्र अंतिम सामन्यामध्ये दाखल होण्याची सुवर्ण संधी असेल येळेवाडी फायटर्स टीमला. चला स्पीडअप करा. 4 ओव्हर्स नंतर इथे मात्र मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते. फिल्डर्स दमलेत. पहिला चेंडू यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा आणि भिरकावून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सामना अजून संपलेला नाहीये आणि असंच दाखवून देणारा मात्र हा षटकार. सागरच्या बॅट मधून आलेल्या षटकारानं सामना अजूनही जिवंत ठेवण्याचं काम मात्र तो करतोय. 5 चेंडू आणि गरज असेल या मॅच मध्ये 27 धावांची. पाच चेंडू आणि गरज आहे 27 धावांची. प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा या धावा चेस होताना आपण पाहिल्यात. बऱ्याच वेळा गोलंदाज सुद्धा चुका करताना आपण पाहिल्यात. यावेळेचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन पुल काढायचा होता परंतु समोरच्या दिशेमध्ये हा स्ट्रोक येतोय. लॉंग ऑनला मात्र फिल्डर आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचा आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदलाव आणि आता मात्र गरज असेल येणारे 4 चेंडू आणि तब्बल 25 धावा. 4 चेंडू 25 धावा. 4 षटकार आले. सामना टाय होऊ शकतो. पुन्हा एकदा अर्धा तास सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळू शकेल परंतु त्यासाठी मात्र 4 षटकारांची गरज आहे. यावेळेचा हा चेंडू समोर ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पंच इशारा करतात इट्स अ नो बॉल. त्यामुळे अजूनही सामना जिवंत ठेवलाय आणि जिवंत ठेवण्याचं काम प्रत्येक खेळाडू करतोय. या नो बॉलवर मात्र रन पूर्ण केल्यात त्या 2+1 3 धावा मात्र मिळतील. अजूनही या सामन्यामध्ये मात्र रंजकता निर्माण होते आणि रंगत मात्र निर्माण केलंय. या 3 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या पुढे जाईल आणि आता मात्र स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या. तर या टोटल धावा ज्या असतील या 5 धावा. नो बॉलची 1 2 धावा धावून काढल्या 2 आणि गोलंदाज असेल थ्रो गोलंदाज म्हणजे त्या 2 धावा. 4 बॉलवर 4 षटकारांची गरज होती सामना इक्वल करण्यासाठी आणि इथे मात्र 5 धावा मिळाल्यात. हा बोनस मात्र मिळालाय आणि या बोनसचा फायदा मात्र उठवला जाणार का बेकर्स गार्डन पलटण टीम कडून. धावसंख्या 5 ने पुढे जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 57 या आकड्यावर. म्हणजे आता मात्र गरज असेल ती 20 धावांची. 4 चेंडू आणि 20 धावा. 4 चेंडू 20 धावा असं समीकरण आहे. 3 षटकार मारावे लागतील आता मात्र फलंदाजाला. इथे मात्र प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये उंच जास्त गेलाय आणि झेल मात्र टिपलाय परंतु फीटचा बॉल आहे त्यामुळे फलंदाज असेल सुरक्षित. इट्स अ फ्री हिट बॉल. त्यामुळे विजयामध्ये जास्त जल्लोष करू नका कारण बऱ्याच अवधीनंतर कुठेतरी झेल मिळाला आणि तो सुद्धा फ्री हिटचा बॉल होता. दुर्दैव म्हणावं लागेल आता मात्र कारण अगोदरच झेल एवढे सुटलेत आणि तिथे झेल मिळाल्यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळं फलंदाज सुरक्षित आहे. त्यामुळे फलंदाजांसाठी ही एक प्रकारे प्रीमियर लीग मात्र पर्मनी ठरले. जीवनदान. 3 चेंडू आणि 19 धावा. इथे मात्र बॅकफुटला जाऊन फक्त दिशा देण्याचा प्रयत्न कारण अशा सिच्युएशनला षटकारच हवे आहेत त्यामुळे तुम्हाला बॅट उंचावरून मारावीच लागणार होती परंतु इथे मात्र कोणताच प्रयत्न झालेला नाहीये
त्यामुळे एकच धाब येते. 2 चेंडू आणि 18 धाबांची गरज आहे. सामन्यामध्ये कधीही काहीही घडू शकतो याची प्रचिती मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आले. त्यामुळे एखाद्या नो बॉलवर जर षटकार आला तर अजून या सामन्यामध्ये मात्र जिवंतपणा राहू शकतो. 2 चेंडू 18 धाबा. येळेवाडी फायटर्स टीम थोडासा टेन्शन मध्ये आला होता नो बॉल नंतर, परंतु आता मात्र गाडी रुळावर आले पुन्हा एकदा. फुलटॉस बॉल होता परंतु कन्वर्ट मात्र करता आला नाही. इथे मात्र येळेवाडी फायटर संघ मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना मात्र पाहायला मिळेल. सामन्यातली औपचारिकता बाकी आहे. पहिला संघ ठरला होता रिद्धिका 11 रामेश टिबाडी हा संघ, ज्या संघानं काळगाव प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाची फायनल गाठले. आणि आता मात्र दुसरा संघ ठरलाय येळेवाडी फायटर संघ. काळगाव प्रीमियर लीग मध्ये पहिल्या पर्वामध्ये फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन येळेवाडी फायटर्स टीमचं, मनपूर्वक अभिनंदन. आणि फायनली संघ मात्र आपल्याला सापडलेत. येळेवाडी फायटर्स विरुद्ध रिद्धिका 11 रामेश टिवाडी या 2 टीम्स मध्ये मात्र पहिल्या पर्वाची फायनल पाहायला मिळेल. 5:05 झालेत आणि इथे मात्र विजयी जल्लोष आपण पाहतोय, हडल पाहतोय त्या ठिकाणी. चला